नमस्कार मैत्रिणींनो, ही कमळाची रांगोळी मॅट तुम्ही पाहिली नसली तर लगेच पाहून घ्या. व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि अशा पद्धतीने 5x5चा चौकोन करायचा आहे ह्या रांगोळीसाठी आणि साईडला असं फ्लावरचं खाली कार्बन पेपर ठेवून वरती ते डिझाईन ठेवायचे आहे आणि छापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 5x5चा चौकोन केलेला आहे. त्यामध्ये परत मध्ये सेंटर काढून अशा पद्धतीने एक चौकोन करायचा आहे आणि त्यानंतर आणखी एक चौकोन आतमध्ये करायचा आहे आणि अशा पद्धतीची आपली डिझाईन तयार होते. पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. साईडला 13x13 इंचाची ही रांगोळी मॅट तयार होत आहे आणि बॉर्डरला आपण व्हाईट कलरचा उपयोग करूया. ही फेदर वुलन खूप छान रांगोळी मॅटसाठी आहे आणि मध्ये डार्क पिंकचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे पूर्ण आणि पूर्ण फ्लावर ह्याच पद्धतीने करायचं आहे. ज्यांनी फ्लावर कसं बनवायचं हे माहिती नसेल तर 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. मी त्याचे रिलेटेड व्हिडिओ तो ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तो पहा आणि असं कसं फ्लावर बनायचं आहे ते शिकून घ्या. खूप सोप्या पद्धतीत हे फ्लावर मी दाखवलेलं आहे. प्रत्येकाला येईल अशा टेक्निकने दाखवलेलं आहे. नक्की तो पण व्हिडिओ पाहून घ्या आणि माझ्यासोबत डेली एक रांगोळी शिकून घ्या. ज्यांना रांगोळी मॅटची आवड आहे त्यांनी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ऑल बेल आयकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मी जो व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. पहा, आता इथे ग्रीन कलर घ्यायचा आहे. ग्रीन कलर थोडासा दोन्ही फ्लावरच्या मध्ये घ्यायचा आहे, जास्त 2 इंचावरती आणि अशा पद्धतीने बॉर्डर करून मध्ये भरून घ्यायचं आहे ग्रीन कलरचं. चारही बाजूनी तसंच करायचं आहे. कंप्लीट करून झाल्यानंतर आपण मध्ये येलो कलरचा वापर करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण येलो कलरचा वापर करत आहोत. येलो कलर खूप छान दिसतो ग्रीन कलरच्या साईडला आणि व्हाईट कॉम्बिनेशन असेल तर आणखी छान दिसतं. आता मी त्यानंतर बॉर्डर पण करणार आहे. हे पहा, चारही बाजूने आपल्याला येलो कलर भरायचा आहे. आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या प्रश्नांचे उत्तर मी व्हिडिओमध्ये देईल किंवा कमेंटमध्ये देईल नक्की. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवायचा प्रयत्न करत असते आणि तुम्हालाही तो आवडतो. तुमचा खूप छान प्रतिसाद असल्यामुळे मला आणखी छान छान रांगोळी मॅट घेऊन यायला उत्साह वाटते आणि नवीन रांगोळी शिकवायला पण मजा येते. त्यामुळे मी प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ अपलोड करत असते. ज्यांना रांगोळी मॅट शिकायचे आहे त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.